पुण्यामधल्या बाणेर, हिंजवडी आणि पिंपरी चिंचवड या शहराला अवकाळी पावसानं आज अर्धा तास झोडपून काढले। सकाळपासून सूर्य आणि ढग यांचा लपंडाव सुरू होता। अशामध्येच दुपारच्या वेळेला पावसानं हजेरी लावली आहे। हवामान विभागाकडून 2-3 दिवसांमध्ये पाऊस पडेल असे अंदाजही वर्तवले जात होते। अपेक्षेनुसार आज पाऊस पडला आणि त्यामुळे या परिसरामध्ये काही काळ गारवा निर्माण झालाय। दरम्यान राज्यामधल्या बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल आणि गारपीट देखील होईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। आता जर बघितलं तर पुणे डिस्ट्रिक्टमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की ढगाळ वातावरण आहे। त्याचबरोबर वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट पण होताना दिसते। त्याचबरोबर नाशिक, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जळगाव आणि आसपासचा रिजन, त्याचबरोबर इकडे विदर्भात जर बघाल तर पूर्व विदर्भातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसतोय। आपण याआधीच जो फोरकास्ट दिला होता 3-4 दिवसांपूर्वी, त्यामध्ये असं मेन्शन केलं होतं की 30 तारखेनंतर वादळी पावसाची शक्यता आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी आपले पिकांचं नियोजन करणं गरजेचं आहे। आणि आतासुद्धा ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे किंवा सुरू होतो आहे तर अशा ठिकाणी जे काढणीला आलेले पिकं आहेत ते काढून घेणं गरजेचं आहे आणि जे काढून ठेवलेले पिकं आहेत ते सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जे फळबागा किंवा हॉर्टिकल्चर पिकं आहेत त्यांची पण काळजी घेणं गरजेचं आहे। पुण्यामधल्या हिंजवडी परिसरामध्ये देखील अवकाळी पाऊस झालाय। ब्लू रिज सोसायटी आणि या परिसरामध्ये गारपीट देखील झालेली आहे। या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाशांनी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलेली दिसतात। पुढची बातमी आहे धुळ्यामधली। धुळ्याच्या साक्री परिसरामध्ये देखील अवकाळी पावसाचा मारा झालेला आहे। अचानकपणे हा पाऊस कोसळला, त्यामुळे काही प्रमाणामध्ये उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळाला। तर दुसरीकडे याच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसलाय। कांदा, गहू, हरभरा आणि मका या पिकांचं अतोनात नुकसान होत आहे। सोबतच फळ बागायतदार देखील या अवकाळी पावसामुळे चिंतेत आहेत। वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या काही भागामध्ये देखील आज अवकाळी पाऊस बरसला आणि या पावसामुळे कांदा पिकासह फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।